नमस्कार मंडळी, स्वरालीज रेसिपीमध्ये मी स्वराली तुमचं मनापासून खूप 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 स्वागत करते। आज आपण गाजराचा हलव्याची रेसिपी पाहणार आहोत। मार्केटमध्ये सध्या सगळीकडे गाजर अवेलेबल आहेत, त्यामुळे आपण गाजराचा हलव्याची रेसिपी पाहणार आहोत आज। चला तर मग पटकन वेळ न वायाला घालता पटकन रेसिपी स्टार्ट करूया। आपण ते किसून घेतलेले आहेत पूर्ण। त्यानंतर 1 वाटी खवा घेतलेला आहे, 1 वाटी साखर घेतलेली आहे, 1 वाटी दूध घेतलेले आहे, 2 चमचे विलायची पावडर घेतलेली आहे, बेदाणे घेतलेले आहेत आणि काजू बदामचे बारीक छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत। चला तर मग पटकन रेसिपी स्टार्ट करूया। सर्वात आधी आपण पॅन ठेवणार आहोत, त्यामध्ये 2 चमचे साजूक तूप घालणार आहोत। ते घालणार आहोत। ते हलवून घ्यायचं असं छान। हे साखर घालायची आहे, 1 वाटी साखर घालायची आहे। त्यानंतर 1 वाटी दूध घालूया। एक वाटी खवा घालूया। हलवून घेऊयात ते व्यवस्थित। बेदाणे घालूयात त्यात। त्यानंतर काजूचे आणि बदामाचे काप टाकूया आणि असं हलवून घेऊयात व्यवस्थित। ठेवूया। आणि शिजत आलेला आहे, तुम्ही पाहू शकता किती सुंदर अशा पद्धतीचं टेक्स्चर आलेलं आहे। त्याला कलर पण किती सुंदर असा आलेला आहे। त्यानंतर आपण विलायची पूड टाकणार आहोत। मस्त मिक्स करून घ्यायचं आहे ते। खूप सुंदर असं झालेलं आहे। हा झाकण ठेवायचं आहे त्यावर। पुन्हा काढायचं ते। पाहू शकता तुम्ही किती सुंदर असा कलर आलेला आहे त्याला। त्यातलं पाणी पूर्ण आटू द्यायचंय। त्यातलं पूर्ण पाणी आटल्याच्या नंतर आपली रेसिपी कंप्लीट झाली। जास्त शिजवल्याच्या नंतर ते त्याला थोडंसं असा कडकपणा येऊ शकतो, त्यामुळं मी तरी खूप जास्त प्रमाणात शिजवत नाही।
गाजराचा हलवा आपला रेडी आहे. तुम्ही पाहू शकता पाणी त्यातलं आटलेलं आहे पूर्ण. मी गॅस बंद करते. आणि आपण एका बाउलमध्ये तो गाजराचा हलवा काढून घेऊया. तुम्ही पाहू शकता किती सुंदर कलर आला आहे त्यानं. आपला गाजराचा हलवा रेडी झालेला आहे. तुम्ही पाहू शकता किती सुंदर असं टेक्स्चर आलेलं आहे त्याला. आणि कलरही खूप सुंदर दिसतोय. भन्नाट रेसिपी झालेली आहे. पाहू शकता गाजराचा हलवा. नक्की ट्राय करून पहा. आणि माझे व्हिडिओ तुम्हाला आवडले असेल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. मला अशा नवीन नवीन रेसिपी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. काही सजेशन असतील तर कमेंटमध्ये नक्की मला कळवा. माझी रेसिपी आवडली असेल नक्की लाईक शेअर करा. थँक्यू.